तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त मजेत ना? आय होप सो मस्त असाल, मजेत असाल. वेलकम टू अनदर न्यू व्लॉग. म्हणजेच आपला हा पार्ट 3 असणार आहे व्लॉगचा. तर वेलकम टू पार्ट 3. आणि चला आत्ताच्या व्लॉगमध्ये ना पहिल्या पार्ट 2मध्ये ना मस्त फोटोज वगैरे काढले होते, मस्त छान छान ड्रेसअप करून वगैरे. आणि भिजलो वगैरे काहीच नव्हतं, पोरच भिजली होती फक्त. आणि आता नाश्ता वगैरे झाला होता, फोटो वगैरे झालं होतं, राईड वगैरे सगळ्या काही घेतलेल्या होत्या. त्यानंतर अशा अवतारामध्ये आता फुलं धिंगाणा नुसतं भिजायचं याच्यासाठी हे गेटअप होतं. तर अशा काही रीतीने आम्ही तिघी सासूसुना तयार झालेलो आहोत. आणि इथून पुढचा आपण ब्लॉग नक्की कंटिन्यू करा, कारण ब्लॉगमध्ये खूप काही मजा आहे. 2 ब्लॉगला जसं भरभरून प्रेम दिले तसंच आपण ब्लॉगला भरभरून प्रेम द्या, ही अपेक्षा तुमच्याकडून तर नक्कीच ठेवते. तर चला इथून पुढचा ब्लॉग नक्कीच कंटिन्यू करा. तर आता फोटोशूट वगैरे झालंय, आता निघालोय भिजायला. चलो भिजने को नहीं गीला होने को. मुझे इतने अच्छे से नहीं आती हिंदी, तो समझा करो. आमची रडारड सुरू झाली. आज ते गेले का दोघी? चला घ्या, चला झोका घ्या. ब्लॉग मध्ये आता आहे, चला भिजायला. हळूहळू डबा लावा डबा. आमची गिरणीच पॅक आहे. चलो हे पप्पा तुम्ही यांच्यासोबत खेळा ना, छान व्हिडिओ काढते परत. मग आता तिकडे चाललोय पळा. चलो आता कालचा शिळा नाही, रात्री धुतला होता, पण तोच टी शर्ट घातलाय आता. संध्याकाळ पाहिजे होती पळा. हा जाऊ द्या मनसोक्त हो. हे बघ यांना काय केलंय.
ए तो का होत ते बघ ती बोलवते. हा स्वारगेट. ओवी काय चाललंय? मला पण पुरायचं. हा झोप झोप ओवी झोप. बस बस पटकन शिव. हा नको तसे नको, पाय थोडे बाहेर काढ, तर पाय बाहेर काढ. हा काय नाही, त्याने काल 5-6 खाल्ल्यात तसल्याच. ए इकडे ये दादा, तुला पण करायचं. दीदीला कसं करतात दाद्याला घ्या. हा जा खड्ड्यात, जा खड्ड्यात जा. हा घे त्याला. इथं रेल तर करा जरा. मोना जायचं काय चाललंय हे? प्रवीण करंजकर का? नाही आप्पा आहे आप्पा. हा अरे मोनाच्या यम मध्ये 2 पाय. आप्पा आप्पाला नाही अजून काय हे झालं. मोनाचं टंगडं मोडलेलं दुरुस्त करतात आप्पा. थांबा थांबा यांचं, थांबा याला राहू द्या. ए हाय चला या, चला खेळला माती. बॉल पाहिजे का तुला? दाद्या खेळू दे की बारीक. इथंच खेळ दाद्या. शिवा बोला ना. इकडे बघा सारखा. फोटो काढू दे थोडा. आली 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 आली. आली आली आली. आईच्या पाणी उभा नाकात पाणी जातंय तो. ए बोल 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 घ्या बाप्पा. आप्पा बोल. आयो इकडे या की. काढलं ना, मोठे यायला लागलं. हा ओवी इथं बस. ओवी इथं बस. त्या माथ्यावर बस. ओवी माथ्यावर बस. इथं बघ, इथं इथं नाही पाणी येत. दादा जा वर, दीदी पशी खेळ. ए आव तू दीदी पशी खेळ. हा माती लॉस असतो. तर अशी मनसोक्त पोटभर मज्जा केल्यानंतर निघालो होतो. आता आमचा दौरा अलिबागकडे रवाना झालेला आहे. आणि आता हे बघा जातानाचा कोकणामधला व्ह्यू.
असं इतकी छान खाडी होती, समोर एवढे सारे डोंगर, इतकं भारी दिसत होतं ना दिसताना. आता कॅमेरामध्ये एवढं काही सगळ्या गोष्टी कॅप्चर होत नाही, पण एकदम असं मस्त मनाला शांत करणारं असं ठिकाण वाटत होतं. आणि खरंच कोकणामध्ये गेल्यानंतर कोकणावरती प्रेम होऊन जातं बरं का. कितीही कोकणामध्ये थांबा, असं माघारी येऊ वाटत नाही. आणि खरंच यायच्या दिवशी ना माझा पण मूड ऑफ होता, म्हणजे असं करमतच नव्हतं की असं नको नको वाटतं कोकणामध्ये गेल्यानंतर इकडे यायला. कारण इतकं शांत वातावरण असतं ना, एकदम निवांत. आपल्या इकडे कसं धावपळ दगदग सुरू राहते, तसं अजिबात काही नसतं. त्यामुळे असं वाटतं तिकडे गेल्यानंतर तिकडचंच व्हावं की काय. पण असं 2-3 दिवस आठवडाभर एका ठिकाणी राहिलं की पोट पण भरतं आणि मन पण भरतं, अशी गंमत होऊन जाते. तशीच कोकणाच्या बाबतीतही होईल कधीतरी, पण त्यासाठी भरपूर दिवसाचं वॅकेशन पाहिजे. तर आत्ताच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेट. Sol y arena, oh sol